दातामध्ये न चिटकणारी आणि बिना बटर पेपरचं सुद्धा स्टोअर करता येऊ शकणारी तिळगुळाची वडी करण्यासाठी आपल्याला पाहिजे 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ. तर गॅसवर आधी तीळ भाजून घ्यायचे. तीळ चांगले खरपूस भाजून घ्यायचे. तीळ चटकायला सुरू झाले की समजून घ्यायचं आपले तीळ भाजलेले आहेत. तर असं मी हे तीळ भाजून घेते. तर तीळ छान खरपूस भाजलेले आहेत. त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊन त्याच पॅनमध्ये 1 वाटी गूळ घेऊन त्याला चांगलं मेल्ट करून घ्यायचे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे. शिजलंय का नाही हे चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात थोडासा शिजलेला गूळ टाकायचा आहे आणि त्याची गोळी जर तयार झाली तर याचा अर्थ गूळ शिजलेला आहे. पण गुळाचा तार खेचल्या जाते याचा अर्थ ते शिजलेलं नाहीये, तर त्याला आणखीन थोडंसं शिजवायची गरज आहे. आणखीन गूळ चांगला शिजलेला आहे. बघूयात ह्याची गोळी बनते का. तर पाण्यामध्ये मी थोडंसं शिजलेला गूळ टाकून त्याची गोळी करून पाहते. तर गोळी अशी तार त्याचं खेचल्या जाते याचा अर्थ आता सुद्धा आपलं पाक तयार नाही आहे, तर आणखीन थोडासा हा गूळ शिजवावा लागेल. तर ह्या स्टेजला गुळाची गोळी अगदी सहज तुटलेली आहे, तार नाही खेचला गेला याचा अर्थ गूळ चांगला शिजलेला आहे. ह्या स्टेजला गॅस बंद करून पाकामध्ये तीळ टाकून घ्यायचे आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ही प्रोसेस थोडीशी फास्ट करावं लागणार आहे. आणि आता तेल लावून ग्रीस करून घेतलेल्या चॉपिंग बोर्डवरती आता आपल्याला हे तीळ गुळाचं मिश्रण टाकायचं आहे. त्याला एक संघ करून त्याला जेवढं शक्य आहे तेवढं पातळ लाटून घ्यायचं. गुळाचा ओंडा थंड होऊ शकतो यासाठी ही प्रोसेस जरा फास्ट करायची आहे. मी बोर्ड आणि बेलन दोन्हीलाही तेल लावलेलं आहे, त्यामुळे तीळ त्याला चिटकत नाही आहेत आणि आपल्याला सहज लाटता येत आहे. तर असं हे तीळ गुळाचं मिश्रण चांगलं लाटून झालेलं आहे आणि त्याला पाहिजे तशा त्याच्या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. तर जोपर्यंत तीळ गुळाचं मिश्रण गरम आहे तोपर्यंत मी जेवढं जमलं तेवढं चाकून वड्या पाडायचा प्रयत्न करते. छोट्या छोट्या वड्या तोडण्यासाठी ह्या तिळगुळाच्या ह्या पट्टीला थोडंसं थंड होऊ द्यावं लागणार आहे. थंड झाल्यानंतर मी तिळाची वडी मोडून दाखवते. किती ठिसूळ आणि खुसखुशीत झाली आहे तुम्ही पाहू शकता. सहज अगदी मोडल्या जात आहे. तर अशी ही तिळगुळाची वडी आपण सहज स्टोअर करून ठेवू शकतो. ती एकमेकांना चिटकणार सुद्धा नाही. तर तयार आहे तिळगुळाची वडी.